हॅलो. आपण म्हणतो आपण तिकडे आहोत. हो हो हो. पाहतोस तू. हो. अरे नक्कीच मित्रांनो, आपण केलं पाहिजे ना एक पाऊल पृथ्वीच्या रक्षणासाठी. हो हो हो. म्हणजे बघ, जे आपल्याकडून होतंय ते आपण केलं पाहिजे. कारण पृथ्वी असेल तर आपण सर्वजण असू आणि आपल्या भावी पुढील ज्या पिढ्या आहेत मानव म्हणून, हो, तर त्यांच्या रक्षणासाठी आपण केलंच पाहिजे ना. आता माणूस बघ, आता किती आपण साधारणतः आपण विचार करूया. बघ ना किती आहे. तिथे वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे. हां, इथे आज जी परिस्थिती आपण बघतोय पूर्णपणे, एवढी भीषणता आहे इथे. अरे बाबा, सिमेंटची जंगलं उभी राहते तिथे. हो, सिमेंटची जंगलं उभी राहते. या पृथ्वीवरचं सर्व जीवसृष्टी आज अजून 50 वर्षांनी तिथे राहील याची गॅरंटी नाही राहिली. पण ती राहील. कशामुळे राहील? आपण जर काम केलं तर. आपण ते जी झाडं जंगलतोड होते, ती जंगलतोड पण थांबली. जंगलतोड पण थांबली. तिथे सिमेंटची जंगलं उभी आहेत आणि पाऊस अनियमित झाला. याचं कारण काय आहे? की पृथ्वीचा जो समतोल आहे, ते निसर्ग चक्र आहे, आपण पूर्णपणे माणूस बिघडवतोय ना हव्यासाठी स्वतःच्या. प्रत्येक शहरामध्ये बघ, या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये किंवा अखंड या पृथ्वीवरचे सर्व जंगल 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 तोडली जातात आणि तिथे सिमेंटची जंगलं होतात. टॉवरच्या टॉवर. हो, मर्यादा पाहिजे ना, काहीतरी मर्यादा हवी आहे ना या गोष्टीला सर्व. एवढी सर्व लोकसंख्या आहे, मग त्या लोकसंख्येसाठी पाणी कुठून उपलब्ध होतं? अरे आज आपले जे आपण आपल्या गावामधले सुद्धा ज्या विहिरी आहेत किंवा या सगळे तलाव आहेत किंवा ते आपण झऱ्याचं पाणी जे आपण म्हणतो तिथे सुद्धा नष्टच होणार आहेत ना. जंगलतोड झाल्याच्यामुळे कुठं पाणी थांबणार कुठे आहे? नाही सुद्धा. मग प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण पंचायतीमध्ये सभेमध्ये आपण निर्णय घेतला पाहिजे की कुणीही जंगलतोड करता कामा नये. कुणीही जंगलाचा ऱ्हास होता कामा नये. सिमेंटची जंगलं वाढता कामा नये. अरे बाबा, आपल्या इथे तर हाच प्रॉब्लेम तर आहे ना. राजकारणाशिवाय इथे काहीच नाही लोकांना. लोक नुसते बोंबलत सुटतात. पण जो मुख्य प्रश्न आहे तो लोकांना इथे समजतच नाही. अरे तुम्ही सगळेजण करता, तिथे शिक्षण आहे. मुलं अक्षरशः भयानक परिस्थिती इथे निर्माण झाली आहे. जे कोणाला काही त्याचं सुचत नाही. हो हो. नको, मला मी राजकारण कधी करत नाही मित्रा. आणि मला राजकारण हा नाही, मला ते करायचं पण नाही आहे. हो, मला माहिती आहे. अभ्यास चांगला आहे थोडा बहुत. जास्त काही आहे, जास्त कळत नाही मला. पण थोडं कळतं आहे. पण आपण सामाजिक यामध्ये काम करतो आणि जे आपल्याकडून होईल ते आपण करतो. नाही नाही नाही, कोणाचंही आपण स्वतःच्या याच्यावरती आपण चालतो आहे आणि जे शक्य होईल ते एक एक पाऊल पृथ्वीच्या रक्षणासाठी त्याच्यासाठी आपण करतो. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. हो, अतिशय. आपण हा विचार आपण घेतोय आणि या विचारानेच आपण चालतो. बघ, तुला वेळ भेटला तर येऊन भेट. बोलू आपण अजून काय जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे. आणि ते करण्यासाठी ते आपल्याला आपल्याकडून होईल ते केलंच पाहिजे. हो हो हो. एक पाऊल पृथ्वीच्या रक्षणासाठी. आणि त्यासाठी थोडंफार काय मला कळत नाही, जास्त नाही कळत मला. थोडं जे कळतंय त्याच्यामध्ये आपण एक सांगण्याचा एक प्रयत्न करतो आणि या माध्यमातून. हो हो. अरे प्रचंड यार, पूर्णपणे आपण तर पाणी विकतच घेतो ना. 10 रुपयाची बॉटल बिसलरी आहे किंवा अन्य कुठं आहे. याच्या पुढच्या पिढीला ते मिळेल याची गॅरंटीच नाही ना. मग हे करण्यासाठी आपलं थांबवलं पाहिजे आपण. आज पाणीसुद्धा आपण विकत मानवावरती वेळ आली आहे विकत घेण्याची. आपल्या पूर्वजांच्या पिढ्यामध्ये इकडे फिल्टर करत होते, काय होतं, झऱ्याचं पाणी पित होते, नदीचं पाणी पित होतो आणि त्या आपल्या वाहत 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 जाणाऱ्या खळखळणाऱ्या नदीचं आपण पाणी पिलं. आपण सुद्धा मोठे झालो ना. मग आज आपण फिल्टर लावतो आणि ही स्वतःची काय पूर्णपणे. उद्या उद्या आपण ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागलं. ऑक्सिजनच्यामुळे किती लोक दगावले पूर्णपणे. याचं कारणच जंगलतोड आहे. आज कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण सर्वजण पाहिलेलं आहे. अरे किती भीषण परिस्थिती आहे.
इतकी भीषण परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला कारणीभूत कोणच आहे? मानवच आहे ना. कुठल्याही प्राण्याने इथे काहीच या पृथ्वीवरच्या पृथ्वीच्या प्राण्याने काय प्रदूषण केलं आहे का? जंगलतोड केली आहे का? प्लास्टिक प्रदूषण कधी केलं आहे का? नाही आहे ना. तर ह्या सगळ्या प्राण्यांमधला हा मनुष्य प्राणी आहे. हाच याला कारणीभूत आहे आणि म्हणून या मनुष्य प्राण्याला प्राण्यांपेक्षा या मनुष्य प्राण्याला समजावणं खूप अवघड होतं. खरंच निसर्गाने ह्या माणूस या प्राण्याला ही दिली, बुद्धिमत्ता दिली आणि त्या बुद्धिमत्तेवरती या माणसानं या पृथ्वीवरच्या सगळ्या सजीव सृष्टीतल्या प्राण्यांवरती त्याने कंट्रोल केलं. म्हणजे कंट्रोल म्हणजे जायबंद केलं असाच एक भाग पकडूया आपण. साहजिकच आहे ना. कोणी प्रदूषण करत नाही. फक्त मानव हाच प्राणी आपण स्वतःला बुद्धिमान समजतो आणि हाच आपण प्राणी प्लास्टिक मुक्ती प्रदूषण करतो, वायू प्रदूषण करतो, जलप्रदूषण करतो. अशी खूप मोठी लिस्ट निघेल आणि म्हणून मित्रा, छोटंसं मी आपल्या माध्यमातून मी काम करत असेल बघ, तुला पटलं तर येऊन भेट आणि आपण बोलू, चर्चा करू. ठीक आहे? मला पण जायचं आहे आता. हो, मला पण जायचं आहे आता घरी. हो, घरी जाऊन आता मला पण जेवण सगळं बनवायचं आहे आणि त्यामुळे सगळ्या